नंतर वळणार आहोत सविस्तर बातम्यांकडे। आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि ही बैठक कोण कोणाचा बाप या मुद्द्यावरून गाजल्याची माहिती सूत्र देत आहेत। भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी खालच्या स्तरावरील भाषा वापरल्याबद्दल शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती सूत्र देत आहेत। महायुती असताना अशा प्रकारची खालची भाषा योग्य नाही असं म्हणत शिवसेना मंत्र्यांनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सागर कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण पाहतोय नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून कुठेतरी शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते नाराज आहेत आणि याच वक्तव्यावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील कुठेतरी या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळतात। नेमकं काय घडलं आजच्या या बैठकीमध्ये? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी नितेश राणे ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत या संदर्भात नाराजीचा सूर उमटला। अर्थात राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय मुद्दामून काढण्यात आल्याची माहिती आता उपलब्ध होतीये। याचं प्रमुख कारण म्हणजे मुळात नितेश राणे हे जे वारंवार विधानं बाहेर करतायत आणि त्याच्यामुळे युतीची सरकारची प्रतिमा सुद्धा यावर समस्या येते आणि अंतर्गत वाद सुद्धा वाढतायत। याच पार्श्वभूमीवर हा विषय काढण्यात आला। अर्थात त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात दुजोरा दिलेला आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी काही वेळांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एखाद्या मंत्र्यांनी कुणी बापसारखा विषय काढणं हे चुकीचं आहे, अशा स्वरूपाची विधानं मंत्र्यांनी करू नये अशा स्वरूपाचा आपण समज त्यांना देण्यात आलेला आहे असंही सांगितलेलं आहे। याच्यावर स्पष्ट दिसून येतं की कुठे ना कुठेतरी नितेश राणेंचं विधान हे महायुतीतल्या मंत्र्यांना खटकलं आणि त्याच्यामुळेच त्याचे पडसाद आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटले। निश्चितच सागर, या बैठकीमध्ये नेमके कोण कोण उपस्थित होते आणि महत्त्वाचं म्हणजे नितेश राणे उपस्थित होते का या बैठकीमध्ये? फडणवीसांनी त्यांना काही तंबी दिली आहे का? वास्तविकतेत सार्वजनिकरित्या नितेश राणेंना ही तंबी दिलेली नाही आहे, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे विधानं करतायत त्या संबंधित मंत्र्यांना मी त्या संदर्भामध्ये विचारणा केलेली आहे आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये मंत्र्यांनी अशा स्वरूपाची विधानं करू नयेत असं स्पष्ट सांगितलेलं आहे। अर्थात आजच्या मंत्रिमंडळामध्ये नितेश राणे हे उपस्थित होते आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी काही हा मुद्दा समोर आणला असं समजतं। अर्थात हे मंत्री कोण याविषयी अधिक तपशील मिळालेला नाही आहे, पण शिवसेनेच्या वतीने जी चर्चा समोर येते त्यामध्ये गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक या मंत्र्यांची नावं समोर येत आहेत, पण याला दुजोरा मिळालेला नाही आहे। पण हा विषय परत एकदा चर्चेत आलेला आहे की नितेश राणेंची जी काही विधानं असतात त्याच्यावरनं सरकारवर सुद्धा अनेक वेळा अडचण येते, सरकारवरच बुमरँग होतं। आत्ता सुद्धा नितेश राणेंनी जी विधानं केली त्यामुळे हे त्यांच्या अडचणीचे ठरले आणि त्याचे पडसाद सुद्धा कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये उमटले। निश्चितच त्यामुळे आता फडणवीसांनी समज दिल्यानंतर पुढे नितेश राणेंची भूमिका कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान